दारूची तलप भागवण्यासाठी तो चक्क मोटरसायकली चोरू लागला। ग्रामीण भागच नव्हे तर शहरी भागातील मोटरसायकलींची तो चोरी करू लागला, पण पोलिसांनी अखेर त्याला पकडलाच। याबाबत माहिती अशी की माडा बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली होती। त्याबाबत बार्शी येथील सुनील दत्तात्रय बोकेफोडे यांनी 1 मे 2024ला फिर्याद माडा पोलिसात दाखल केली होती। त्या अनुषंगाने खबऱ्यामार्फत मोटरसायकल ही उपळाई खुर्द येथील एकाने चोरून नेल्याबाबतची माहिती मिळताच सुहास रमेश कदम यास माडा पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले होते। तपासात त्याने मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली। त्यानंतर माडा न्यायालयात समक्ष हजर करून वेळोवेळी पोलीस कस्टडी घेऊन तपास केला असता चोरीच्या गुन्ह्यातील 8,65,000 रुपये किमतीच्या वापरात असलेल्या एकूण 11 दुचाकी हस्तगत केल्या। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभागाचे जालिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली माडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेताजी बनगर यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रणय शिंदे यांनी तपास केला। पोलीस अधिकारी जगताप हांडे खंडागळे, एस मांजरे, पी शिंदे, निचळ बनसोडे, डी शिंदे, एस गोळवे, सायबरचे जाधव, चालक शेळके, काशीद मस्के यांनी ही कामगिरी बजावली आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।